नमस्कार सगळ्यांना, मी आपली आवडमंद योगिनी। आज जी रेसिपी घेऊन आलेली आहे ती मी तुम्हाला समोर दिसत आहे व्हिडिओत, तर लगेचच सांगते। तर ही कांद्याची पात आहे, जवळपास अर्धी कांद्याची पात आहे, अर्धी मी वापरली होती आणि अर्धी ही कांद्याची पात आहे। तर या पातीपासून मी तुम्हाला पातीचा झुणका कसा बनवायचा ते शिकवणार आहे। छान रेसिपी आहे, नवीन आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य लगेच सांगते। साधारणतः पाव कप तेल घेतलेलं आहे मी, कारण शिजून कमी होते पात। त्याच्यानंतर अर्धा कप डाळीचं पीठ आहे। त्याच्यानंतर 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, साधारणतः 12 ते 15 लसूण पाकळ्या आहेत। त्याच्यानंतर फोडणीत घालायला मोहरी, हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून रवा घेतलेला आहे, कारण आपल्याला तो गच्च न होता मोकळा करायचा आहे म्हणून। तर हे झालं साहित्य। तर आपल्याला कृती लगेच करायची आहे। तर ही कांद्याची पात मी छान धुवून घेणार आहे जाळीवरती। आणि दुसरी गोष्ट, लसूण आणि मिरची, तर याचं मी क्रश काढणार आहे। हे जुन्या काळातलं आहे असं म्हटलं तरी चालेल। तर याच्याने मी क्रश अशी ही भरड काढणार आहे या दोन्हीची, आणि मग फोडणी घालताना दाखवणार आहे। हे पहा, ही आपली म्हणजे मी अशी भरड म्हटलं तशी करून घेतलेली आहे लसूण आणि मिरची। आणि माझ्या हिरव्या मिरचीमधलंच या लाल झालेल्या मिरच्या आहेत, सो मी त्या यूज करते। काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्याने, उलट चव पण छान येते, कलरही छान दिसतो मस्त। मग हिरवं त्याच्या म्हणजे हिरवा कलर, पांढरा कलर, त्याच्यानंतर लाल कलर, असं मिक्स कॉम्बिनेशन उलट छान दिसतं। त्याच्यामुळे ते टाकून न देता जिथं त्याचा वापर करणं शक्य आहे तिथं नक्की करत जा। तर आता जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी पॅन गॅसवरती तापायला ठेवते आणि लगेच रेसिपी दाखवते। हे पहा, मी निर्लेपचा पॅन घेतलेला आहे, म्हणजे शक्यतो खाली चिकटत नाही आणि लवकर होते भाजी। आणि कांद्याची पातही थोडीच आहे, झुणकाही चवीला कमी लागतो, फार लागत नाही। सो हे पहा, मी पॅन तापायला ठेवलेला आहे, तो तापला की आपण लगेच पुढची प्रोसिजर करून घेऊ। हे पहा, पॅन तापलेला आहे, तेलही तापलेलं आहे। आता आपण मोहरी घालणार आहोत। मी 4-5 दाणे घालून पाहिलं होतं, तर मस्त तडतडत आहेत। पूर्ण मोहरी छान तडतडू द्या, आणि मग त्याच्यानंतर हिंग, हळद आणि आपल्याला मिरची घालायची आणि त्याच्यावर लगेच कांद्याची पात। हे पहा, हिंग, हळद घालून घेतलेली आहे। आता छान मिरची घालूयात। मिरची, लसूण मस्त परतून झालं पाहिजे। हा झुणक्यातला प्रकार आहे, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे स्पायसीकडे जाणार आहे, फिक्कं नाही। आणि आता आपण कांद्याची पात आधी शिजवून घ्यायची, पण पूर्ण झाकण लावून नाही शिजवायची, आपल्याला हिरवेगारपणा तसाच ठेवायचा आहे। त्याच्यामुळे आपण फक्त मीठ घालून छान वाफ आणून घेऊ आणि मग लगेच पीठ लावूयात। हे पहा, छान परतून घेतलेली आहे तेलात, आणि मीठ घातल्यामुळे ती खाली बसली आहे। खूप छान वास सुटलेला आहे। आता आपल्याला खूप जास्त गाळ करायचा नाही आहे कांद्याच्या पातीचा। गॅस बारीक करून घेतलेला आहे। 1-2 मिनटं अशीच छान परतू द्यायची, आणि नंतर रवा आणि डाळीचं पीठ घालायचं। हे पहा, छान बसलेली आहे ती खाली, आणि शिजलेली पण आहे माझ्या दृष्टीने। तर मी आता हा 1 टेबलस्पून जो घेतलेला होता तो रवा सगळीकडे पसरून घेऊयात। याच्याने काय होतं, रव्याचं काम काय आहे की कुठलीही भाजी पिठाची करताना त्याला मोकळेपणा असणं, ह्याच्यासाठी हा खूप उत्तम पदार्थ आहे, की ज्याच्याने अशी गच्च गच्च भाजी न होता मोकळी आणि छान मऊ राहते भाजी। त्याच्यामुळे रव्याचा वापर नक्की करायचा कुठल्याही पीठ लावलेल्या भाजीत। ही एक महत्त्वाची टीप आहे तुमच्यासाठी। आणि आता आपण लगेच याला पीठ लावून घेणार आहोत। पीठ मी साधारणतः अर्धा कप घेतलेलं आहे, आपण अंदाजाने घेऊयात। आणि मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या इच्छेने घ्या। असं काही नाही आहे की मी दाखवलं तसं। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घ्या, किंवा तुम्हाला बिलकुल तिखट नको असेल तर तुम्ही कमी करा प्रमाण। पण खूप छान होतो हा झुणका। हे पहा, तुम्ही बघताय ना, एवढं थोडं त्याला अजून पीठ लागणार आहे, याच्यापेक्षा जास्त आपण लावणार नाही आहोत। एवढंच पीठ लावणार आहेत आणि मस्त वाफ काढून घेणार आहोत। इतकी छान लागते ही भाजी, आणि अशीच मऊ लुसलुशीत राहते ती। त्याच्यामुळे पिठाचं प्रमाण पण थोडंसं बेताचंच ठेवायचं। खूप पीठ लावलं ना तर पिठूळ होते आणि तोतरा बसतो खाताना, कोरडी कोरडी होते ती भाजी। तर ती कोरडी होऊ द्यायची नाही। आता मस्त वाफ आणूयात या भाजीला, आणि मग तुम्हाला मी फायनली त्याची सर्व करून त्याचा लुक दाखवते। हे पहा, जवळनं दाखवते किती छान झाला आहे हा, आणि पातीचा कलरही न बदलता आपण हा झुणका केलेला आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। साधारणतः थोडासा तिखट असतो, तर हा 3 ते 4 जण आरामात खाऊ शकतात। आणि याच्याबरोबर पोळी, भाकरी सगळंच छान लागतं। वरण भाताबरोबर पण हा नुसता खायला छान लागतो। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच नवीन रेसिपी घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येईल। थँक्यू।